देवदेश धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण, विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान। नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, प्राण तळमळला। या राष्ट्रभक्तीच्या पंक्ती जर वाचल्या किंवा हे राष्ट्रभक्तीपर गीत जर ऐकलं तर अंगात रोमारोमात रोमांच उभा राहतो। अंतकरणामध्ये राष्ट्रभक्तीच्या धगधगत्या ज्वाला निर्माण होतात। ज्यानं मग कल्पना करा की या पंक्ती वाचताना, या पंक्ती लिहिताना जर राष्ट्रभक्तीच्या ज्वाला निर्माण होत असतील तर ज्याच्या अंतकरणामध्ये या पंक्ती स्रवल्या, ज्याच्या अंतकरणातून या पंक्ती हे गीत निर्माण झालं, त्या युवकाच्या, त्या लेखकाच्या, त्या साहित्यिकाच्या, त्या राष्ट्रवीराच्या, त्या राष्ट्रभक्ताच्या अंतकरणात किती राष्ट्रभक्ती असेल, आपल्या देशावर किती प्रेम असेल याची कल्पनाच करू शकत नाहीत। राष्ट्रभक्तीचा जर विचारच करायचा म्हटलं तर अजून एक छोटासा प्रसंग तुम्हाला सांगतो। कारगिलचं युद्ध चालू होतं। या कारगिलच्या युद्धामध्ये शत्रू राष्ट्राबरोबर पाकिस्तानच्या सैनिकांबरोबर लढत असताना एक भारतीय सैनिक धारातीर्थी पडला होता रक्ताच्या थरोळ्यामध्ये। गोळ्यांना त्याच्या शरीराची चाळणी झाली होती। अशा या अवस्थेमध्ये संगिनीचा आधार घेत रक्ताच्या थरोळ्यामध्ये अगदी अखेरच्या क्षणात हा सैनिक उभा राहून शत्रू बरोबर लढण्याचा प्रयत्न करत होता। आणि त्याचा तो लढण्याचा प्रयत्न, त्याची ती धडपड जी आहे, ती धडपड सुद्धा राष्ट्रभक्ती आपल्याला शिकवत होती। आणि त्याचं अंतकरण शत्रूला सांगत होतं, आपल्या सर्वांना सांगत होतं काय सांगत होता? रावलपिंडी से कराची तक सब कुछ गारद हो जाएगा, रावलपिंडी से कराची तक सब कुछ गारद हो जाएगा, सिंध नदी पे आर पार, सिंध नदी के आर पार पूरा भारत हो जाएगा, फिर सदियों सदियों तक मुशर्रफ जैसा शैतान पैदा नहीं होगा, कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा, लेकिन पाकिस्तान नहीं होगा। ये आवाज से एटम बम कौन बनाएगा? इन्हें बोलो क्या तुम्हारा बाप आएगा? अब की चिंता मत कर मियां, चेहरे का खोल बदलने के, अरे इतिहास की क्या हस्ती है, सारा भूगोल बदल देंगे, सारा भूगोल बदल देंगे। राम दरा से द्रोह करे जो उन्हें छोड़ना धर्म नहीं, राम दरा से द्रोह करे जो उन्हें छोड़ना धर्म नहीं, भारत मां से द्रोह करे जो उन्हें छोड़ना धर्म नहीं। भूल गए क्या 65 और 71 के युद्ध को दुम दबा के भगाए थे? भूल गए क्या गाजी का बेड़ा चुटकी में ही डुबो दिया? अब की जंग छड़ी तो सुन लो, अब की जंग छड़ी तो सुन लो, नामो निशान नहीं होगा, नामो निशान नहीं होगा। कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा, लेकिन पाकिस्तान नहीं होगा। एवढी राष्ट्रभक्ती ज्या राष्ट्रातील नागरिकांमध्ये असतं ते राष्ट्र कधी गुलामगिरीत, ते राष्ट्र कधी पारतंत्र्यामध्ये जाऊच शकत नाही, आणि गेलं तर ते पारतंत्र्यात राहूच शकत नाही। याची अनेक उदाहरणं, त्यातलं जपान। याच राष्ट्रभक्तीच्या जोरावरती एवढ्याशा जपाननं फिनिक्स पक्षाप्रमाणे अगदी बेचिराग झालेल्या राखेतून पुन्हा एकदा विकासाच्या प्रगतीच्या दिशेने उंच भरारी मारलेले मित्र, जगातल्या विकसित राष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जपानचं नाव आहे। या विरोधात आपल्या भारतामध्ये युवकांच्या देशामध्ये युवकांची मानसिकता मागणार निरस आहे। भयानक परिस्थिती आहे। आपल्या भारतातला तरुण म्हणतो, आहेस तर घे मजा करून, जाशीन मरून तर टाकतेन परून। तर आपल्या राष्ट्राचं, आपल्या मायभूमीचं काहीच घेणं देणं नाही, अशा 70 कोटी युवकांचा हा भारत देश म्हणूनच पारतंत्र्यात गुलामगिरीमध्ये खितपट पडला होता। आपल्याला हा जो इतिहास शिकायचा आहे, आपल्याला जो शिक्षण आपल्याला घ्यायचं, त्यामधून हेच राष्ट्रभक्ती आपल्या अंगात रुजावे, राष्ट्रासाठी आपण काहीतरी करावं, राष्ट्राला योग्य दिशेनं न्यावं, ही मानसिकता आपल्या अंतकरणात असावी, आपल्या अंतकरणात असावी। पारतंत्र्याच्या काळामध्ये एक युवक असाच पेटला राष्ट्रभक्तीच्या वाऱ्यानं, राष्ट्राच्या विचाराच्या वाऱ्यानं पेटलेल्या या युवकानं 1898 मध्ये चाफेकर बंधूंच्या फाशीच्या शिक्षेची बातमी ऐकली। फाशीच्या शिक्षेची बातमी ऐकली तर पायाची आग मस्तकाला गेली।
विचारांच्या धगधगत्या ज्वाला अंतःकरणामध्ये अगदी आभाळापर्यंत पेट घेऊ लागल्या. तळपायाची आग मस्तकाला गेली. काय करावं सुचेने. लेखणी हातात घेतली आणि लेखन केलं चाफेकरांचा फटका या नावानं. आणि काय लेखन केलं, भक्ष रांड बदमस्त देखता. अरे भक्ष रांड बदमस्त देखता, सिंह धावले बग्गीकडे, गोळी सुटली गडबड मिटली, गोळी सुटली गडबड मिटली. दुष्ट नराधम चीत पडे, दुष्ट नराधम चीत पडे. कोण हा राष्ट्रभक्त? कोण हा राष्ट्रभक्त ज्यानं आपलं आयुष्य, ज्यानं आपलं संपूर्ण तारुण्य, नवा आपलं संपूर्ण कुटुंबाच, या कुटुंबावर, आपल्या संसारावर तुळशी पत्र ठेवून राष्ट्रासाठी संपूर्ण आयुष्य व्हायला, ज्यांना प्र. के. अत्रे यांनी स्वातंत्र्यवीर या उपाधीनं सन्मानित केलं, त्यांनाच आपण भाषा शुद्धी, लिपी शुद्धीचे जनक सुद्धा म्हटलं जातं. कोण हा स्वातंत्र्यवीर? अर्थातच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आज आपण या व्याख्यानमालेच्या या लेक्चरच्या माध्यमातून एक आदर्श, एक राष्ट्रभक्त व्यक्तिचरित्र पाहणार आहोत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. दुर्दैवाची गोष्ट मित्र, दुर्दैवाची गोष्ट की या भारतावर राज्य करण्यासाठी इंग्रजांनी जी फोडा आणि झोडाचं राजकारण केलं, जे बीज आपल्या देशामध्ये रुजवलं, जे विष आपल्या देशामध्ये रुजवलं, त्याच विषाचं, त्याच बीजाचा आज वटवृक्ष झालाय. आणि म्हणूनच आपल्या भारतामध्ये धर्मात वाद आहेत, जातीत वाद आहेत, गटात वाद आहेत, पक्षात वाद आहेत. हे वाद राष्ट्रभक्ती जन्माला येऊ देत नाही. हे वाद राष्ट्राचा विकास साधू देत नाही. हे समूळ नष्ट करायचं असेल तर मित्र, अशा राष्ट्रभक्तांचा विचार आपल्याला अंगीकारावा लागणार आहे. मात्र आपण काय करतो? जातीमध्ये हे राष्ट्रभक्त, जातीमध्ये संतांना वाटून घेतलं, जातीमध्ये राष्ट्रपुरुषांचं विभाजन केलं, त्यांच्या विचारांचं विभाजन केलं. आणि मग झालं काय? दुसऱ्या जातीचा, दुसऱ्या धर्माचा कितीही महान राष्ट्रपुरुष असला, कितीही त्याचे महान विचार असले, मात्र तो दुसऱ्या जातीचा आहे, दुसऱ्या धर्माचा आहे, आणि म्हणून त्यांना हिणवलं जातं, त्याचे विचार, आणि त्याला पायदळी तुडवलं जातं, त्याचा त्याग, त्याचं बलिदान पायदळी तुडवलं जातं. किती दुर्दैव मित्र. या उलट आपल्या जातीचा आहे, आपल्या धर्माचा आहे, आपल्या गटाचा आहे, आपल्या पक्षाचा आहे, मग तो चोर असेल, एखादा बुरटा नेता असेल, तरी त्याला दैवत मानलं जातं, त्याचे विचार अंगीकारले जातात आणि सगळा मार्ग बिघडून जातो. सारा विनाश याच कारणामुळे होत चाललाय मित्र. मग आपल्या सर्वांना, महाराष्ट्रातल्या नव्हे तर साऱ्या भारतीयांना माझी कळकळून विनंती आहे, जातीभेदानं संपून जाऊ नका, वाद घालू नका, धर्मवाद घालू नका. राष्ट्रासाठी जगाला, राष्ट्रासाठी लढा मित्र, तरच आपलं राष्ट्र महासत्ता होणार आहे. स्वातंत्र्यवीरांचे हे विचार सुद्धा हेच सांगतायत मित्र. पाहूया या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं चरित्र स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. म्हणजेच त्यांचं जन्मस्थळ कोणतं आहे तर सावरकरांचं जन्मस्थळ आहे भगूर, जे नाशिकमध्ये आहे. भगूर हे त्यांचं जन्मस्थळ. मात्र त्यांच्या पूर्वजांचं मूळ गाव जे आहे, सावरकरांचं मूळ गाव जे आहे, ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्यातील पालसेत नावाचं त्यांचं गाव आहे, मूळ गाव. मात्र सावरकरांचा जन्म त्यांच्या पूर्वजांनी स्थलांतर केलं आणि ते नाशिकमध्ये आलेले. झालं जन्मस्थळ. यानंतर आता तुम्हाला मी सावरकरांची कौटुंबिक माहिती सांगतोय. सावरकरांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घेतलेली, आणि म्हणून आपल्याला कौटुंबिक माहिती असायला पाहिजे. पूर्ण नावामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव आपल्याला इथं दिसतंय, दामोदर वडिलांचं नाव. काही ठिकाणी तुम्हाला दामोदर म्हणजे ध ऐवजी द लिहिलेला दिसेल, दामोदर असो नाही तर दामोदर असो, सावरकरांच्या वडिलांचं नाव आहे. यानंतर पहा, सावरकरांच्या आईचे नाव आहे राधाबाई. सावरकरांच्या आईचं नाव राधाबाई आहे. यानंतर सावरकरांचे मोठे भाऊ जे आहे ते सावरकरांच्या मोठ्या भावाचं नाव, सावरकरांच्या मोठ्या भावाचं नाव आहे गणेश सावरकर.
त्यांना सर्वजण बाबाराव या नावाने हाक मारत. बाबाराव याच नावाने ते प्रसिद्ध. या बाबारावांच्या पत्नीचं नाव झालं काय की 9 वर्षाच्या असतानाच सावरकरांच्या आईचा मृत्यू झाला आणि त्यामुळं यांचा सांभाळ बाबारावांच्या पत्नीनं म्हणजे येसूवहिनीनं केलेला आहे. येसूबाई बाबारावांच्या पत्नीचं नाव. बर, यानंतर सावरकरांचा दुसरा क्रमांक आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला म्हणजेच त्यांचे धाकटे भाऊ जे आहेत त्यांचं नाव आहे नारायण सावरकर. नारायण सावरकर. नारायण सावरकरांना बाळ या नावाने हाक मारायची. बाळ या नावाने हाक मारायची. बाळ सावरकर. ओके. यानंतर सावरकरांच्या पत्नीचे नाव. सावरकरांच्या पत्नीचे नाव आहे यमुनाबाई. यमुनाबाई. याचबरोबर सावरकरांना 4 अपत्य आहेत. त्याच्यामध्ये मग प्रभाकर, प्रभा, शालिनी आणि विश्वास असे 4 अपत्य आहेत. आदरणीय सावरकरांना लोक तात्या किंवा तात्या साहेब या नावाने हाक मारत आणि त्यांच्या सौभाग्यवती यमुनाबाई यांचा सुद्धा यांच्या क्रांतिकार्यामध्ये मोठा वाटा आहे. त्यांना माई या नावाने हाक मारत माई या नावाने त्यांना ओळखलं जाय. अशा रीतीनं सावरकरांची ही कौटुंबिक माहिती. ही कौटुंबिक माहिती पाहिल्यानंतर आपण पुढे जाऊया. सावरकरांचा जीवन प्रवास पाहिला. जन्म झालाय भगूर या ठिकाणी. भगूर या ठिकाणी जन्म झालाय आणि जन्म झाल्यानंतरचा पुढचा प्रवास आपल्याला पाहायचा आहे. त्यामधली एक घटना तुम्हाला सांगतो. 1898ची घटना. 1898ची काय घटना आहे? चाफेकरांच्या फाशीची शिक्षेची बातमी ऐकली. फाशीची शिक्षेची बातमी ऐकली त्याच काळामध्ये आणि चाफेकरांचा फटका नावाचं लेखन केलं. स्वतंत्रतेचं स्वातंत्र्याचं स्तोत्र नावानं लेखन केलं आहे शालेय जीवनामध्ये. आणि आपली कुलदेवता भगवती देवी समोर त्यांनी देशसेवेची शपथ घेतली. शपथ काय घेतली? शपथ काय घेतली तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशा प्रकारची देशसेवेची शपथ सावरकरांनी 1898 मध्ये घेतली. बर, शपथ घेतली. यानंतर पुढच्याच वर्षीची घटना आहे 1898. त्यांचे सहकारी पागे आणि मस्कर यांच्या सहकार्यानं त्यांनी त्यांच्या गावी राष्ट्रभक्त समूह नावाची गुप्त संघटना स्थापन केली. राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना 1899 मध्ये पागे मस्कर या मित्रांच्या सहकार्याने स्थापन केलेली आहे. ओके. यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे, सुरुवातीचं शिक्षण जे आहे सावरकरांचं, हे शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शिवाजी महाराज विद्यालय जे आहे या विद्यालयामध्ये हे झालेलं. या विद्यालयात शिक्षण घेत असतानाच दिनांक 1 जानेवारी 1900 रोज त्यांनी त्यांच्या गावी त्यांच्या भगूर या ठिकाणी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली. मित्रमेळा खरं तर राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना आणि तिचं प्रगट रूप मित्रमेळा अशा रीतीनं ही संस्था स्थापन झालेली आहे. मित्रमेळा 1 जानेवारी 1900 मध्ये. पुढे 1901 साली सावरकर मॅट्रिकची परीक्षा पास झाले. 1901 मध्येच त्यांच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना यमुनाबाईंबरोबर त्यांचा विवाह झाला. 1901 मध्ये. 1901 मध्येच त्यांनी पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला स्थलांतर केले आणि पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. फर्ग्युसन कॉलेज काही पुस्तकामध्ये 1902 आहे. चला आपल्याला सालात इथं याच्यामध्ये महत्त्वाची घटना नाहीये त्याच्यामुळे हा साल काय परीक्षेला येत नाही, पण 1901 मोस्टली फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकतायत त्यावेळेसची अजून एक महत्त्वाची घटना 1904. 1904 ची काय घटना आहे तर या संस्थेचं आणि या संस्थेचं रूपांतर आता एका नव्या आणि अतिशय आदर्श महान अशा संस्थेमध्ये झालंय. अभिनव भारत संघटना. अभिनव भारत नावाची संघटना जी आहे या अभिनव भारत संघटनेमध्ये रूपांतर झालंय या संस्थांचं. म्हणजेच अभिनव भारत या संघटनेची सावरकरांनी स्थापना केली 1904 मध्ये. भारतातली पहिली गुप्त संघटना म्हणजे अभिनव भारत संघटना. ही इटलीच्या यंग इटली
या गुप्त संघटनेवर आधारित ही संस्था होती। या अभिनव भारत संघटनेने अनेक क्रांतिकारी निर्माण केले, क्रांतिकाऱ्यांना प्रोत्साहन दिलं, प्रशिक्षण दिलं। मग यामध्ये मदनलाल धिंगरापासून अनंत कान्हेरेंपासून अनेक नावं घेता येतील। अगदी सावरकरांनी सेनापती बापटांना पॅरिसला बॉम्ब बनवण्याचं तंत्र शिकवण्यासाठी पाठवलं होतं। अशा अनेक गोष्टी 1907 मध्ये मादाम कामा यांनी जे स्टुटगार्ट या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपल्या भारताचा तिरंगा ध्वज फडकवला होता, तो तिरंगा ध्वज सावरकरांनी बनवला होता। अशा अनेक क्षेत्रामध्ये सावरकरांचं कार्य आहे। आणि मग हे जे कार्य आहे, हे कार्य अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून झाले। आणि आपल्या ध्येयप्राप्तीनंतर म्हणजेच आपल्या स्वातंत्र्यानंतर 1952 साली सावरकरांनी या अभिनव भारत संघटनेचा विसर्जन केलेला आहे, सांगता केलेली आहे 1952 मध्ये। जाऊया पुढची घटना पाहायला आपल्याला। 1904 नंतर 1905 ची घटना पाहायची आपल्याला। 1905 मध्ये काय झालंय तर दसऱ्याच्या दिवशी सावरकरांनी विदेशी कापडाची पुण्यामध्ये होळी केलेली आहे। विदेशी मालाची होळी 1905 मध्ये पुण्यामध्ये सावरकरांनी केलेली ही महत्त्वाची घटना आहे। यानंतर 1905 मध्ये ग्रॅज्युएशन झालेले फर्ग्युसन कॉलेजमध्ये BA ची परीक्षा ते पास झाले। BA ची परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्याच वर्षी 1906 मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले। उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले कसे, कोणाच्या मदतीनं तर लोकमान्य टिळकांनी शिफारस केली सावरकरांची। कोणाकडे? श्यामजी कृष्ण वर्मा, ज्यांनी इंडिया हाऊस नावाची संस्था इंग्लंडमध्ये स्थापन करून एक राष्ट्रकार्य सुरू केलं होतं। इंडियन सोशलिस्ट नावाच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जे आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करत होते। आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शिष्यवृत्ती सुरू केली होती। ही शिष्यवृत्ती सावरकरांना मिळावी म्हणून टिळकांनी शिफारस केली होती आणि ती शिष्यवृत्ती सावरकरांना मिळाली। आणि या शिष्यवृत्तीच्या आधारे सहकार्याने 1906 रोजी सावरकर इंग्लंडला गेले। सावरकर आता इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला गेल्यानंतरची अत्यंत महत्त्वाची घटना 10 मे 1907। 10 मे 1907 रोजी काय तर 1857च्या उठावाचा सुवर्ण महोत्सव म्हणजेच 50 वर्ष पूर्ण झाले होते। आणि हा सुवर्ण महोत्सव जो आहे, हा सुवर्ण महोत्सव सावरकरांनी साजरा केला इंग्लंडमध्ये। 1907 ची ही घटना याहीपेक्षा महत्त्वाची 1907 ची दुसरी घटना काय, सावरकरांनी इटलीचा स्वातंत्र्याचा मुक्तिदाता ज्याला म्हटलं जातं तो जोसेफ मॅझिनी, या जोसेफ मॅझिनीच्या चरित्राचं मराठी भाषांतर केलं ते भारतीयांना समजावं म्हणून आणि ते भारतामध्ये पाठवलं। नुसतंच मॅझिनीचं चरित्र पाठवलं नाही तर सावरकरांनी बॉम्ब बनवण्याचं तंत्र सुद्धा भारतामध्ये पाठवलं। एवढंच नाही तर 22 ब्राउनिंग पिस्तुले जे चतुर्भुज आमीन याच्या हस्ते भारतामध्ये पाठवलेले आहेत। अशा रीतीनं फार मोठं काम 1907 मध्ये केलेलं आहे की ज्याच्यामध्ये जोसेफ मॅझिनीचे चरित्र असेल, जोसेफ मॅझिनीचं चरित्र असेल, त्याचबरोबर बॉम्ब बनवण्याचं तंत्र असेल, त्याचबरोबर 22 ब्राउनिंग पिस्तुले असतील, हे सगळे चतुर्भुज आमीन याच्या हस्ते, या व्यक्तीच्या क्रांतिकारकाच्या हस्ते त्यांनी भारतामध्ये पाठवलेले 1907 मध्ये। ओके, 1907 नंतरची पुढची घटना तुम्हाला सांगतो 1908। सावरकरांना 1857 चा उठाव, 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं। या पुस्तकावर इंग्रजांनी निर्बंध घातले आणि मग इंग्रजांनी निर्बंध घातल्यानंतर सावरकरांनी काय केलं, गुपचूप हॉलंडला जाऊन ते पुस्तक प्रकाशित केलं। 1857चे स्वातंत्र्य समर त्याची इंग्रजी आवृत्ती जी आहे ती इंग्रजी आवृत्ती त्याने तिथं सावरकरांनी प्रकाशित केली। मात्र त्याची जी मराठी आवृत्ती जी आहे ती त्यांचे मित्र, सावरकरांचे मित्र कुटिन्हो यांनी जपून ठेवली होती आणि स्वातंत्र्यानंतर ती मराठी आवृत्ती प्रकाशित झाले। मित्र झाले 1908 ची ही महत्त्वाची घटना झाल्यानंतर 1908 ची अजून एक महत्त्वाची घटना, 1908 ची अजून एक महत्त्वाची घटना काय तर 1908 मध्ये सावरकरांनी इंग्लंडमध्ये शिवजयंती साजरी केली। सावरकरांचे प्रेरणास्थान, सावरकरांचं आदर्श स्थानच छत्रपती शिवाजी महाराज होता, जे या विश्वाचं एक वंदनीय आदर्श स्थान आहे, महाराष्ट्राचं कुलदैवत। त्याचबरोबर सावरकर जोसेफ मॅझिनीला आदर्श मानत होते, तात्या टोपेंना आदर्श मानत होते, थोरल्या बाजीराव पेशव्यांना आदर्श मानत होते आणि त्यांचाच आदर्श राष्ट्रभक्तीच्या रूपानं त्यांच्या अंतःकरणामध्ये नेहमीच राहत होता।
झालं. 1908ची घटना झाल्यानंतर आपल्याला पुढची घटना पाहायची ती 1909ची घटना आहे. आता ही 1909ची घटना काय आहे पहा. (1909 साली आगरकर मॅट्रिकची परीक्षा पास झाले. आगरकर बॅरिस्टरची परीक्षा पास झाले. बॅरिस्टरची परीक्षा पास झाली. मात्र इंग्रजांनी यांच्यावर संशय असल्या कारणानं, क्रांतिकार्यात सहभागी असल्याचा सुगाव आल्या कारणानं सावरकरांना बॅरिस्टरची पदवी दिली नाही इंग्रजांनी. अशाच प्रकारचा मुद्दा आहे की अनेकांनी असहकार आंदोलनामध्ये आपल्या बॅरिस्टर पदवीचा, आपल्या वकिलीचा त्याग केला होता असहकार आंदोलनामध्ये. हाही प्रश्न येऊन गेला. आणि चौरी चौरा घटनानंतर असहकार आंदोलन गांधीजींनी अचानक बंद केल्यानंतर, गांधीजींची लोकप्रियता कमी झाल्यानंतर गांधीजींना अटक केलं 10 मार्च 1922 रोजी. आणि त्यावेळेस गांधीजींची बॅरिस्टर पदवी हिसकावून घेतली इंग्रजांनी. अशा प्रकारचा हा फरक बॅरिस्टर पदवी संदर्भात लक्षात राहू द्या. 1909ची ही घटना. आता 1909ची अजून एक महत्त्वाची घटना पाहायची ती आहे 1 जुलै 1909. 1 जुलै 1909ची काय घटना आहे तर 1 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंगरा या सावरकरांच्या क्रांतिकारकानं इंग्लंडमध्ये एक ब्रिटिश जुलमी अधिकारी आहे, त्याचं नाव आहे कर्नल विल्यम कर्झन वायली किंवा त्याला शॉर्टकट कर्झन वायली म्हणतात. याला ठार केल्यानंतर मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाला पकडलं गेलं. हसत हसत वंदे मातरमच्या जय घोषामध्ये मदनलाल धिंगरा फासावरती चढलाय. मदनलाल धिंगराला फाशी झाली. सावरकरांचा पहिला हुतात्मा क्रांतिकारक म्हणून इतिहासामध्ये मदनलाल धिंगराचीच नोंद आहे. 1 जुलै 1909ची ही घटना आहे. यानंतरची घटना आहे पहा 24 ऑक्टोबर 1909. 24 ऑक्टोबर 1909ची काय घटना आहे तर आपल्या क्रांतिकारकांना संघटित करण्यासाठी दसरा मेळावा इंग्लंडमध्ये आयोजित केला. आणि हा दसरा मेळावा आयोजित केला आहे गांधीजींच्या अध्यक्षतेखाली. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली हा दसरा मेळावा आयोजित केला. यानंतरची अत्यंत महत्त्वाची घटना आहे 21 डिसेंबर 1909. आता ही 21 डिसेंबर 1909ची काय घटना? क्रांतिकार्यात सहभागी आहेत, क्रांतिकारक साहित्य प्रकाशित करत आहेत. या संशयावरून सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांच्यावरती खटला भरवला. नाशिकमध्ये खटला भरला म्हणून नाशिक खटला असं त्याला म्हणतात. आणि नाशिकचा कलेक्टर, जुलमी कलेक्टर जॅक्सन यांनी बाबाराव सावरकर यांना काळ्या पाण्याची जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांना अंदमान निकोबारला धाडलं. आणि याच कारणामुळं अभिनव भारत संघटनेचे क्रांतिकारक अनंत कान्हेरे, या अनंत कान्हेरेने त्यांचे मित्र कर्वे आणि देशपांडे या दोघांच्या सहकार्यानं या जुलमी जॅक्सनची हत्या केलेली आहे. नाशिकमध्ये विजयानंद नावाचं थिएटर आहे, नाट्यगृह. या विजयानंद नावाच्या थिएटरमध्ये शारदा नावाचं नाटक पाहण्यासाठी हा आला होता. शारदा नावाचं नाटक विजयानंद नावाच्या थिएटरमध्ये पाहण्यासाठी आलेला असताना जुलमी कलेक्टर नाशिकचा जॅक्सन याची हत्या केली. क्रांतिकारक आहे अनंत कान्हेरे. आणि या मदत करणाऱ्या 2 क्रांतीवीरांचं सुद्धा नाव विचारलं जातं. तर कर्वे आणि देशपांडे हे दोघांचं नाव तुम्ही विसरायचं नाही. कृष्णाजी कर्वे आणि विष्णुपंत देशपांडे या दोघांचं नाव विसरायचं नाही. अनंत कान्हेरे तर अजिबात नाही. या तिघांना, या क्रांतीवीरांना ठाण्याच्या तुरुंगामध्ये फाशीची शिक्षा झाली. अशा रीतीने 1909च्या या घटना अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत. आता क्रांतिकार्य हे अत्यंत वेगाने अजूनच सुरू झालं होतं. काही कामानिमित्तानं सावरकरी
पॅरिसला गेले होते, फ्रान्सला गेले होते आणि 1910 मध्ये जेव्हा त्या फ्रान्सवरून परत आले इंग्लंडला, तेव्हा इंग्लंडमध्ये त्यांना अटक झाली. इंग्लंडमध्ये अटक झाल्यानंतर आता त्यांना खटला चालवण्यासाठी भारतामध्ये आणलं जात होतं. जॅक्सनला मारण्याचा जो खटला आहे तो खटला चालवण्यासाठी त्यांना भारतामध्ये आणलं जात आणि भारतामध्ये आणलं जात असताना फ्रान्सच्या किनारपट्टीवर असणारा फ्रान्स जे बंदर आहे मार्सेलिस बंदर, या मार्सेलिस बंदरामध्ये सावरकरांनी समुद्रात उडी मारली, जहाजातून समुद्रात उडी मारली. प्लॅन यशस्वी झाला. फ्रान्सच्या किनारपट्टीवरती ते पोहोचले. मात्र पहिला घोटाळा झाला की सावरकरांच्या आणि त्या किनारपट्टीवरच्या सैनिकांच्या भाषामध्ये कम्युनिकेशन योग्य होऊ शकलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की फ्रान्सच्या किनारपट्टीवरील पोलिसांनी त्यांचाच त्यावेळेस आंतरराष्ट्रीय कायदा मोडला आणि ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये सावरकरांना दिलं आणि म्हणून सावरकरांना भारतामध्ये आणलं गेलं. भारतामध्ये आणल्यानंतर त्यांच्यावरती खटला चालवला आणि सरते शेवटी त्यांना 2 जन्मठेपांची शिक्षा झाली. 25-25 वर्षाची म्हणजे 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तेव्हा सावरकर कोर्टामध्ये म्हणले 50 वर्षाची शिक्षा तोवर सरकार टिकेल तर ना. आणि खरोखर सावरकरांचे शब्द खरे ठरले. 50 वर्षाच्या आत देशाला स्वातंत्र्य मिळालं. खरं तर मित्र, दुर्दैव स्वातंत्र्य जायलाच नाही पाहिजे, पारतंत्र्य यायलाच नाही पाहिजे, परंतु दुर्दैवानं आपल्या देशाला खूप वर्ष गुलामगिरीत राहावं लागलं. जातीभेद, धर्मभेद, गट तट, पक्षभेद या सगळ्या कारणामुळे आपण भांडत राहिलो. आजही भांडत आहोत. शिकायची, समजून घ्यायची आणि आपल्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे मित्र. 24 डिसेंबर 1910 रोजी शिक्षा झालेली. 24 डिसेंबर 50 वर्षाची जन्मठेप कुठं झालेली आहे? जन्मठेप झालेली आहे अंदमान निकोबारच्या पोर्ट ब्लेअरचा सेल्युलर जेल नावाच्या जेलमध्ये, ज्या जेलला आज सावरकरांचं नाव आहे. याच पोर्ट ब्लेअर या अंदमान निकोबारच्या राजधानीच्या ठिकाणी जे विमानतळ आहे त्या विमानतळाला सुद्धा सावरकरांचं नाव आहे, स्वातंत्र्यवीरांचं नाव आहे. पुढे जाऊया. सावरकर आता तुरुंगात आहे. तुरुंगात असताना त्यांचं लेखन बंधन आहे. अतोनात छळ चालू आहे तरीही त्यांचं लेखन चालू आहे. त्यांच्या अंतःकरणातला साहित्य कधीही विझला नाही, राष्ट्रभक्त कधीही विझला नाही. 1920 रोजी त्यांच्या भावाला नारायण सावरकर यांना सुद्धा अंदमान निकोबारच्या तुरुंगात पाठवलेलं आहे. पुढची घटना 1921 सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा अजून काही नेत्यांच्या प्रयत्नामुळे सावरकरांची अंदमान निकोबारच्या तुरुंगातून सुटका झाली आणि अलीपूरचा तुरुंग म्हणजे कुठं तर कलकत्त्यामध्ये आहे. या कलकत्त्यातील अलीपूरच्या तुरुंगामध्ये सावरकरांना आणलेले ध्यानामध्ये राहू द्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जेव्हा 1940 मध्ये कैद झाली होती, अटक झाली होती, त्यांना सुद्धा या अलीपूरच्या तुरुंगामध्ये ठेवलं होतं. हे सुद्धा विसरायचं नाही मित्र. आणि सावरकरांच्या अजून चांगल्या वागण्यामुळे, भारतातील काही नेत्यांच्या प्रयत्नामुळे 1924 रोजी सावरकरांची याही तुरुंगामधून सुटका झाली आणि आता त्यांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध केलेलं आहे. रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध म्हणजे काय तर रत्नागिरी सोडायची नाही आणि राजकारणामध्ये, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं नाही, या अटीवर सावरकरांची सुटका झालेली आहे. आता हे रत्नागिरीमध्ये राहत असताना मग सावरकरांनी आपल्याला समाजकार्यामध्ये वाहून घेतलं. समाजकार्यामध्ये वाहून घेतलेलं असताना त्यांनी 500पेक्षा अनेक मंदिरं दलितांसाठी, अस्पृश्यांसाठी खुले केलेत. एवढंच नाही तर अनेक आंतरजातीय विवाह, 15पेक्षा जास्त आंतरजातीय विवाह सावरकरांनी लावून घेतले. असं खूप मोठं काम त्यांचं सुरू झालं. आणि याच आधुनिक विचाराच्या, पुरोगामी विचाराच्या कार्यामुळं लोणी या ठिकाणी भरलेल्या सनातनी किंवा प्रतिगामी विचाराच्या लोकांनी सावरकरांना धर्मद्रोही घोषित केलं. एवढंच नाही तर पेशव्यांची राजवट असती तर या धर्मद्रोह्याला हत्तीच्या पायाखाली दिलं असतं, अशा प्रकारचा ठराव सुद्धा केला. याला प्रत्युत्तर देण्यासाठी सावरकरांनी लिहिलं, जर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य असतं किंवा थोरल्या बाजीराव पेशव्यांचं स्वराज्य असतं तर माझी हत्तीवरून मिरवणूक काढली असती, अशा राष्ट्रभक्ताचा सन्मानच केला असता, असं सावरकरांनी ठणकावून सांगितलं होतं मित्र. 1924 नंतर आपल्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी खऱ्या अर्थानं सावरकर बंधूंनी श्रद्धानंद नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. श्रद्धानंद वृत्तपत्र, श्रद्धानंद साप्ताहिक सुरू केलंय, लक्षात असू द्या. यानंतरची पुढची घटना आहे 1931.
यानंतरची पुढची घटना काय, रत्नागिरीमध्ये असणारं जे पतित पावन मंदिर आहे, या पतित पावन मंदिरामध्ये सावरकरांनी अस्पृश्यांसाठी खुलं केलेलं, अस्पृश्यांसाठी उभारलेलं हे जे मंदिर आहे, या मंदिरामध्ये लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सावरकरांनी केली. त्या ठिकाणी आंतरजातीय भोजनालय सुरू केलं. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जेवू शकता येईल अशा प्रकारचे भोजनालय, सामायिक सामुदायिक भोजनालय सुरू केले सावरकरांनी. 1931 मधलीच पुढची घटना, 1931 मधलीच पुढची घटना काय आहे तर सावरकरांनी रत्नागिरीमध्ये मुंबई इलाखा अस्पृश्यता निवारण परिषद, मुंबई इलाखा अस्पृश्यता निवारण परिषद भरवलेली आहे, लक्षात असू द्या. आणि या परिषदेच्या 6व्या अधिवेशनाचे अध्यक्ष रत्नागिरीमध्ये जे झालं होतं त्याचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. 1931ची अजून एक महत्वाची घटना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्वलंत हिंदुत्व, ज्वलंत राष्ट्रभक्ती ऐकून नेपाळचे राजकुमार हेम शमशेर जंग बहादूर राणा यांनी सुद्धा सावरकरांची भेट घेतली होती. 1931ची पुढची घटना, सावरकरांनी याच पतित पावन दलितांच्या अस्पृश्यांच्या मंदिरामध्ये 1931 साली सोमवंशी महार परिषद भरवलेले, सोमवंशी महार परिषद भरवलेले. 1931 मधली अजून एक महत्वाची घटना तुम्हाला सांगतो की कोकणातला गणेशोत्सव हा वेगळ्या प्रकारचा असतो. कोकणातल्या गणेशोत्सवामध्ये सावरकरांनी काय केलंय, रत्नागिरीमधल्या गणेशोत्सवामध्ये भंगीबांचं म्हणजे काय अस्पृश्य कीर्तनकाराचं कीर्तन ठेवलंय. याच कार्यक्रमामध्ये स्पृश्य आणि अस्पृश्य महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय आणि याच कार्यक्रमामध्ये स्पृश्य अस्पृश्य महिलांचा सहभोजनाचा कार्यक्रम ठेवलाय. महारांचा गीता पाठ आयोजित केलाय. म्हणजे दलितांना धार्मिक ग्रंथ वाचनाचा अधिकार सावरकरांनी याच ठिकाणी 1931 मध्ये मिळवून दिले. अशा रीतीनं सावरकरांचं हे कार्य सर्व जाती धर्मासाठी नवं तर सर्व राष्ट्रासाठी होतं. हे आपण विचारात घेतलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. 1931 हे कार्य पुढं आपण पाहत जाऊया. 1937ची घटना आहे, 10 मे 1937. काय झालं, 1935चा भारत सरकार कायदा झाला. या कायद्यामध्ये प्रांतांना स्वायत्तता द्यायचं ठरलं. त्यामुळे फेब्रुवारी 1937 मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अर्थात त्यावेळेस मुंबई होतं, मुंबई प्रांतामध्ये काँग्रेसचं सरकार आलं. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर या काँग्रेसचं सरकारनं 10 मे 1937 रोजी सावरकरांची तुरुंगातून सुटका केली, मुक्तता केली. 1937 मध्ये तुरुंगातून सुटका केल्यानंतर 1938ची घटना काय तर हिंदू महासभा नावाची जी एक आदर्श संस्था पंडित मदन मोहन मालवीय यांनी सुरू केली होती, स्थापन केली होती. या संस्थेचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी झालेले आहेत. पहा, सलग 7 वर्ष सावरकर याचे अध्यक्ष होते. 1938 मधली दुसरी घटना काय तर मुंबईमध्ये जे महाराष्ट्र साहित्य संमेलन भरलं होतं, या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर झालेले आहेत. 1938 या 2 घटना पाहिल्यानंतर आता आपल्याला 1939ची पुढची घटना पाहायची. आता ही 1939ची घटना काय आहे सांगतो तुम्हाला. रोजी हैदराबादच्या निजामाच्या अत्याचाराच्या विरोधात सावरकरांनी एक आंदोलन सुरू केलेले आहे. निजाम विरोधी भागानगरचा सत्याग्रह. भागानगरचा निशस्त्र लढा म्हणून त्याला ओळखलं जातं. तर या निशस्त्र लढ्यामध्ये सुद्धा सावरकरांचा सहभाग आहे. 1939. यानंतर 1941ची घटना. यानंतर 1941ची काय घटना आहे तर भागलपूरचा नागरिक सभा स्वातंत्र्य लढा जो आहे, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा सावरकरांचा सहभाग आहे. याच्या पुढची अत्यंत महत्त्वाची घटना 1943 मध्ये. 1943 मधली काय घटना आहे मित्र, आपल्या या नागपूर विद्यापीठानं सावरकरांना डिलीट या पदवीनं सन्मानित केलेला आहे. डिलीट ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले. याच वर्षी आपल्या अखिल भारतीय नाट्य मंडळाचे
सावरकर अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले आहेत. अखिल भारतीय नाट्य मंडळाच्या अध्यक्ष सावरकरांचं निवड झालेली 1943 मध्ये. यानंतरची घटना 1946. पुन्हा एकदा मुंबई सरकार स्थापन झाले, प्रांताचं सरकार स्थापन झाले आणि या सरकारनं काय केलं, सावरकरांच्या साहित्यावरील बंदी हटवली. साहित्यावर जी बंदी होती सावरकरांच्या, ही साहित्यावरची बंदी सावरकरांच्या 1946 मध्ये हटवलेली आहे. यानंतर दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सावरकरांच्या घरावरती त्यांचा सन्मान म्हणून भगवा ध्वज आणि तिरंगा ध्वज फडकवला गेला होता. असा सन्मान सावरकरांचा केला होता देशाच्या स्वातंत्र्याबरोबर. यानंतरची दुर्दैवी घटना झाली आणि गांधीजींची हत्या झाली. या गांधीजींच्या हत्येमध्ये सावरकरांचाही सहभाग असावा म्हणून त्यांना अटक केली. त्यांना अटक झाली, मात्र 1949 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केलेली 1949 मध्ये. आता मी म्हणतो सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर आजचे राजकीय नेते जे सांगतायत, खोट्या गोष्टी सांगतायत, हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमानच होईल. आणि तुमचा आमचा हे सगळं आंधळेपण आहे की त्या खोट्या राजकीय नेत्यांचा आपण ऐकतो. 1949 नंतरची घटना 1950. बेळगाव या ठिकाणी पुन्हा एकदा सावरकरांना अटक केले, कारण पाकिस्तानच्या पंतप्रधानांची त्यांनी भेट घेतली विना परवाना म्हणून. परंतु त्याच्यामध्येही ते निर्दोष सापडलेले आहेत. यानंतर 1952 मध्ये मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की सावरकरांनी अभिनव भारत या संघटनेचं विसर्जन केलेलं आहे, सांगता केलेलं आहे. यानंतरची घटना आहे 1957. 1957 रोजी जी शताब्दी 1857च्या उठावाची शताब्दी साजरी झाली आणि या शताब्दीमध्ये सावरकरांचं प्रमुख भाषण झाले, प्रमुख मार्गदर्शन झाले. यानंतरची घटना 1959. काय घटना यानंतरची, तर सावरकरांचा सन्मान पुन्हा एकदा झालाय. काय सन्मान झालाय, तर पुणे विद्यापीठानं त्यांच्या घरी जाऊन सावरकरांचा सन्मान केलाय आणि त्यांना डिलीट या पदवीने सन्मानित केले 1959 रोजी. अशा रीतीचा स्वातंत्र्यवीरांचा हा प्रवास चालू असतानाच आता सावरकर आजारी पडले. आयुष्याचे जवळपास आपल्या भारतामध्ये देशासाठी सर्वाधिक काळ तुरुंगात राहिलेली व्यक्ती म्हणजे सावरकर. आणि अशा सावरकरांना आता आजारी पडलेले आहेत आणि मग त्यांनी ठरवलं की मृत्यू स्वीकारायचं. त्याला प्रायोप्रवेशन असं म्हटलं गेलं. अन्न पाणी वर्ज्य करून मृत्यू स्वीकारायचा. मित्र, आज प्रत्येक जण किमान मृत्यूला तरी घाबरतोय, मात्र मृत्यूलाही आलिंगन देणारे काही राष्ट्रपुरुष आपल्या भारतामध्ये घडून गेलेले. मग त्याच्यामध्ये अनेकांचे उदाहरणं सांगता येतील. आपल्या राष्ट्रासाठी आपल्या सर्वस्वाचं बलिदान दिलेले छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज असतील, कितीतरी नावं सांगता येतील जे आपले आदर्शस्थान आपल्या अंतःकरणामध्ये ते असायला पाहिजेत. अशा सावरकरांनी मृत्यूला स्वीकारलं आणि दिनांक 26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांचा मृत्यू झाला. सावरकरांचा मृत्यू झाला. मुंबई या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आहे. सावरकरांचं चरित्र शिकत असताना, स्वातंत्र्यवीरांचं चरित्र शिकत असताना मित्र, यांना भाषाशुद्धी, लिपीशुद्धीचे जनक सुद्धा म्हणतात. अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे. याचबरोबर त्यांचं साहित्य जे आहे ते साहित्य सुद्धा परीक्षेला विचारलं जातं. म्हणून त्यांचं साहित्य जे आहे ते साहित्य आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग 1857चे स्वातंत्र्य समर हे तर प्रसिद्धच. 1857च्या उठावाला त्यांनी स्वातंत्र्य समर म्हटलंय, राष्ट्रीय उठाव म्हटलंय. याचबरोबर काळे पाणी, माझी जन्मठेप किंवा असे अनेक जे साहित्य आहे ते साहित्य सर्वच्या सर्व त्यांचं साहित्य तोंडपाठ असायला पाहिजे. कितीतरी गीतं, कितीतरी देशभक्तीपर गीतं त्यांच्या संदर्भाचे परीक्षेला विचारले जातात. असं हे स्वातंत्र्यवीरांचं साहित्य जे आहे, स्वातंत्र्यवीरांचं चरित्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जगणं, त्यांचा त्याग आणि त्यांचा बलिदान आपल्या सर्व तरुणांचा आदर्श असावा. स्पर्धा परीक्षेमध्ये तर त्यांच्यावरती विचारलेल्या प्रश्नामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळायलाच पाहिजे. त्याचबरोबर ती भक्ती सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे.
याचबरोबर या ठिकाणी आजच्या या व्याख्यानमालेतल्या सावरकरांच्या जीवनावरच्या या विचार पुष्पावरती आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद.